गरम पाणी पिण्याचे फायदे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावे हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. काही जण म्हणतात यामुळे वजन कमी होतं, तर काहींचा विश्वास असतो की हे पचन सुधारतं. पण खरंच गरम पाणी पिण्याचे एवढे फायदे आहेत का? आणि हे केवळ एक घरगुती उपाय आहे की यामागे आयुर्वेदिक आणि आधुनिक विज्ञानाचा काही आधार आहे? म्हणून आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरम पाणी पिण्याचे फायदे या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. वजन कमी करणं म्हणजे टॉक्सिन बाहेर टाकणं, स्किन क्लिअर करणं, पचन सुधारणं, हे सगळं गरम पाण्यामुळे खरंच शक्य आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. कारण इथे लोक म्हणतात म्हणून नाही तर आयुर्वेदिक ग्रंथातील काही संशोधनात या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. सर्वप्रथम गरम पाणी म्हणजे उकळलेले, किंचित कोमट आणि शरीराला तापमानाला साजेसे पाणी. काही लोक थोडं जास्त गरम पाणी पितात, पण इथे लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं सूत्र आहे गरम उष्ण असावं, पण जीव किंवा घशाला त्रास नकोय. आयुर्वेदामध्ये गरम पाण्याला उष्णदक असं म्हटलं जातं. चरक संहितेमध्ये असं सांगितलं आहे, उष्णम जलम पचती असम अमम, म्हणजे गरम पाणी पचनक्रिया सुधारतं आणि शरीराला आम म्हणजेच न पचलेला साचलेला अपद्रव्य ते वितळून बाहेर टाकतं. त्यामुळे शरीर हलकं होतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. आयुर्वेदानुसार शरीरातील दोष, वात, पित्त आणि कफ हे तिन्ही संतुलित ठेवणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. गरम पाणी विशेषतः कफ दोष आणि आमदोष कमी करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. जेव्हा शरीरात कफ साचतो म्हणजे जडपणा, सुस्ती, अपचन, थकवा, त्वचेवरील फोड, सर्दी, वजन वाढ असे त्रास होऊ लागतात, अशा वेळी गरम पाणी हे एक उत्तम घरगुती उपाय आहे. गरम पाण्यामुळे अग्नी म्हणजेच पचनशक्ती जागृत होते. आयुर्वेद सांगतो की जेव्हा अग्नी बलवान असतो तेव्हा अन्न चांगला बसते, शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात आणि उपवासासोबतच गरम पाणी घेतल्यास त्याचे परिणाम अजून फायदेशीर होतात. मित्रांनो, वजन कमी करायचं म्हटलं की अनेक जण डायटिंग, वर्कआउट, प्रोटीन्स किंवा महागड्या ट्रीटमेंटकडे वळतात. पण कधी विचार केला आहे का, आपल्या स्वयंपाकघरात असलेले अनेक साधं गरम पाणी ही या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचे योगदान देऊ शकतं. वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सक्रिय होतो, म्हणजे शरीर ऊर्जेसाठी साठवलेली चरबी जाळायला सुरुवात करतो. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते. जर्नल ऑफ द क्लिनिक एंडोक्रोलॉजिस्ट अँड मेटाबॉलिझम मध्ये प्रसिद्ध केलेल्या 2003च्या एका अभ्यासात असं स्पष्ट करण्यात आलं आहे की गरम पाणी पिल्यावर शरीर रेस्टिंग मेटाबॉलिक रेट होतं, म्हणजे आपण काहीतरी हालचाल न करता देखील शरीर उष्णता निर्माण करतं आणि कॅलरी खर्च करत असता हेच वजन घटवण्यासाठी सर्वात उपयुक्त तत्व आहे. तुम्ही गरम पाण्यात लिंबाचा रस, आल्याचा अर्क किंवा दालचिनीचा छोटा तुकडा घातला तर ते पाणी केवळ गरम न राहता एक नैसर्गिक फॅट बॉन्डिंग ड्रिंक बनतं. ही प्रक्रिया केवळ वजन घटवणारी नसून शरीराची चयापचन क्रिया सुधारणारी आणि ऊर्जा वाढवणारी ठरते. वजन कमी करणे म्हणजेच उपासमार नव्हे तर शरीराला चालना देणे आणि गरम पाणी त्या मार्गाची सुरुवात असते. मित्रांनो, जेव्हा आपण शरीराची सफाई किंवा डिटॉक्सिफिकेशन म्हणतो तेव्हा बहुतांश लोकांचे लक्ष महागड्या ज्यूस, क्लेन्स किंवा औषधांकडे जातं. पण आयुर्वेदाच्या मते डेटॉक्स म्हणजे शरीरातील अग्नीचं संतुलन साधणं आणि साचलेल्या विषारी द्रव्याचं म्हणजेच आमचं शुद्धीकरण करणं. इथेच गरम पाण्याचं खरं महत्त्व पुढे येतं. गरम पाणी हे नैसर्गिक डेटॉक्स एजंट आहे. जेव्हा आपण ते पितो तेव्हा ते आपल्या लासिका प्रवाहाला म्हणजेच लिप्टोटिक सिस्टीमला उत्तेजित करतं. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर फेकले जातात. या प्रक्रियेला आयुर्वेदामध्ये शोधनक्रिया असे म्हणतात. याचाच परिणाम आपल्या त्वचेवर देखील स्पष्ट दिसतो, कारण शरीराने जर दोष बाहेर टाकले तर त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि निरोगी उज्ज्वल बनते. मुरूम, पिंपल्स, त्वचेचे डाग हे अनेकदा शरीरातील साचलेल्या दोषामुळेच लक्षण असते. जेव्हा शरीर शुद्ध होतं तेव्हा त्याचा परिणाम त्वचेच्या तेजावरती. नियमित गरम पाणी प्यायल्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळतं, रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि त्वचा हायड्रेट राहते आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या चमक आणि तजेला वाढतो. गरम पाणी केवळ वजन घटवण्यासाठी नाही तर सौंदर्य टिकवण्यासाठी
एक साधं पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण गरम पाणी पिणे हे एक मानसिक आरोग्यावरही प्रभाव टाकतं. आता तुम्ही म्हणाल की गरम पाण्याचं आणि मन स्वास्थ्याचं काय नातं? पण खरं तर शरीर मन हे एकमेकांशी जोडलेलं आहे. आयुर्वेदामध्ये शरीर माध्यम खलु धर्म साधमन असे म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे शरीर आणि मन एकत्र सदृढ असतील तर आयुष्य निरोगी राहू शकतं. गरम पाणी पिल्याने केवळ शरीरच नव्हे तर मनालाही थोडासा आराम मिळतो. जेव्हा आपण गरम पाणी पितो तेव्हा शरीरात उष्णता पसरते आणि स्नायूंमधील ताठरता कमी होते आणि पचन सुधारतं. ही मानसिक प्रसन्नता, आपल्या मनाला मानसिक प्रसन्नता येते कारण आयुर्वेदामध्ये मनाचा जोडलेला असतो. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी 1 कप कोमट पाणी घेतल्याने शरीर शांत होतं, मन थोडं स्थिर होतं आणि झोप चांगली लागते. त्यामुळे दिवसभराचा ताण, चिडचिड, अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. विशेषतः जे लोक अनिद्रा, बेचैनी किंवा वारंवार विचारांच्या जाळ्यात अडकतात त्यांच्यासाठी एक साधं आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. विज्ञान देखील सांगतं की शरीराचं तापमान थोडं वाढलं की पॅरासिस्टिमेटिक नर्वस सिस्टीम म्हणजेच शांतता देणारं तंत्र अधिक सक्रिय होतं आणि ते आपल्या झोपेच्या चक्रावरती सकारात्मक परिणाम करतं. त्यामुळे गरम पाणी हे केवळ पचनासाठी नव्हे तर मनस्वास्थ्यासाठी एक छोटा पण अमूल्य उपाय आहे. जरी गरम पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी ते कसं, किती आणि कधी प्यायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील पचनक्रिया सक्रिय होते आणि रात्रभर साचलेले अपचन पदार्थ किंवा टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. मात्र हे पाणी खूप गरम असू नये कारण खूप उष्ण पाणी तोंड किंवा घशाला. आयुर्वेद सांगतं की उष्ण जलम पथ्यम गरम पाणी पथ्यकारक असलं तरी सुसज्जित तापमानाच ते प्यावं. जेवणाच्या अगोदर किमान अर्धा तास किंवा जेवणानंतर सुमारे 1 तासाने पाणी घेतल्यास पचन संस्थेवर अनावश्यक भार पडत नाही. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित पार पडते आणि पचनाचे योग्य विघटन होते. जर तुम्ही दिवसातून वेळोवेळी म्हणजेच 5-6 वेळा थोडं गरम पाणी घेत असाल तर शरीराची अजून एक अधिक फायदेशीर ठरतं. यामध्ये हळद, आले, दालचिनी, लिंबू अशा नैसर्गिक घटकांची भर घातली तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्याचं, फॅट्स बर्गिंग्स आणि पचन सुधारण्याचं काम आणखी प्रभावीपणे केले जाते. त्यामुळे गरम पाणी पिणे ही सवय करताना योग्य वेळी योग्य पद्धतीने ते घेणं आवश्यक ठरतं. मित्रांनो, जसा प्रत्येक गोष्टीला मर्यादित वापर आरोग्यास हितकारक असतो तसेच गरम पाण्याचे हे आहे. होय, गरम पाणी हे शरीर शुद्धीकरण, पचन सुधारणं, वजन कमी करणे, त्वचा स्वच्छ ठेवणे अशा अनेक बाबतीत मदतीत ठरतं. पण त्याचवेळी जर आपण ते अति प्रमाणात किंवा प्रमाणाबाहेर प्यायला लागलो तर आरोग्यास हानिकारकही ठरू शकते. मित्रांनो, खूप गरम पाणी प्यायल्याने तोंड, घसा आणि अन्ननलिकेच्या आतील नाजूक त्वचा जळण्याचा धोका असतो. काही वेळा जळजळीतपणा आपल्याला जाणवतो, पण काही वेळा हे सूक्ष्म जळण्याचे प्रमाण आतून वाढत जातं आणि नंतर समस्या निर्माण होतात. 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाचं पाणी नियमितपणे पिणे अन्ननलिकेच्या पेशींना हानी पोहोचू शकतं आणि दीर्घकाळ जर सेवन केले गेले तर याचा आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये सुद्धा मात्रवत सेवम पथ्यम हा मूळ मंत्र आहे. म्हणजे जे काही शरीरासाठी उपयुक्त आहे ते प्रमाणातच घेतलं तरच त्याचा फायदा होतो. त्यामुळे गरम पाणी पिताना त्याचं तापमान सुसह्य आणि नेहमी व्यवस्थित तपासा किंवा थोडं घोट घेऊन त्याचं तापमान जाणून घ्या. एकदम छोटे घोट घ्या, थोडं करून पाणी प्या. ही सवय ठेवा. त्यामुळे गरम पाण्याचे फायदे तर मिळतीलच पण त्याचे तोटेही टाळता येणं शक्य आहे. तर मित्रांनो, गरम पाणी हे आपल्या आयुष्यातील एक अत्यंत सोपे आणि प्रभावी औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. नित्य सेवन योग्य औषध मानले गण आहे. म्हणून जर दररोज सकाळी गरम पाणी प्यायला सुरुवात केली तर तुमचं वजन कमी होईल, पचन सुधारेल, त्वचा उजळेल आणि शरीर हलकं वाटेल आणि मनही शांत होईल. मित्रांनो, गरम पाणी पिणे हे केवळ आजीबाईच्या घरगुती टिप्स मधील हा उपाय नाही तर आयुर्वेद आणि विज्ञान दोघांनाही स्वीकारलेले हे एक साधन आहे. त्यामुळे उद्यापासून गरम पाणी ही तुमच्या दैनंदिन आयुष्यातील सामील करा आणि शरीर आपोआप बदलायला सुरुवात होईल आणि तुम्हाला जे जाणवू लागेल. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा मिळेल. पुन्हा भेटूया नवीन छान व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, काहीतरी नवीन शिकत राहा. पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.